सिद्धी काय ती बाजा बा त्या बाजे हा मम्मी पाणी दे मम्मी पाणी दे मम्मी पाणी आण मम्मी पाणी आण Oh no! मम्मी पाणी आण मम्मी मम्मी ए काय ग तुमचा पाणी दे जेवायला दे काय सारखं सारखं पाणी मारलं तुम्ही दोघी जण तुमचं बी करा ह्यांचं बी करा जरा मदत करू लागा आणते पाणी या राणे साहेबा बसा इथंच घाबरत प्या प्या पाणी प्या बरं हाय हातात पाणी द्यावं आहे तर सगळं Oh no! तिच्या पप्पाचं बी तसंच करावं हातात पाणी द्या चहा द्या बरं आहे महाराण्याचं ह्या दोघींचं हे देवा थोडं तर सुख द्यायचं होतंच मला रे बाबा आणा इकडे मम्मी मम्मी चादे मम्मी चादे मम्मी चादे मम्मी जेवायला दे अगं काय घे आता तर पाणी पिला की काय का असं पिलेलं तुम्ही दोघी एवढं मोठं पुन्हा जेवायचं आता काही बी नाही थोड्या वेळ जेवायचं थांबा मी तुमचा अभ्यासच घेते आता चला अभ्यास घेते तुमचं चला 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 ए, चला चला ए, उठ अरे चल चल शिरीमा चला चला हे बघ माय का ताप दिले ती लेकरा मध्ये बी अभ्यास करणार मध्ये बाहेर बी करणार गेला अभ्यास ताप दिले तर काय मार द्यावं लागते असं जबरदस्त गाबड्यावाला ह्या कसं आहे रे अजून पळायला तर इकडे येता का नाही तुम्ही चला चला इथं बसा इथं बसायचं नाही इथं खाली बसतो आपण हा चला बसायचं नग या इथं खाली आलू या खाली बस नग या बाळा द्या बस के खाली अच्छा गाइस अबस हां अबस गाइस मॅगी हां मम्मी मम्मी तुला येते का शाळेतलं काय तर एक हा मला येतो अभ्यास घ्यायला तू का लिशानीस असं म्हणायला मला मम्मी जी का हा लय मोठी महाराणी गेलीस जेवलीस का म्हणून विचारायला तू जेव ए! जेव अभ्यास कर मम्मी तू जस्ट मेकअप केली फक्त पावडर लावलो मेकअप केलीस का म्हणलं शानी कर अभ्यास कुठे गेला अभ्यासाचं सामान अरे वा 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 मस्त अभ्यास करत बसला हा छान हा काय ही एवढे मस्त कस काय शांत झाल्यात एवढे माझे हुशार लेकर होय होय एवढे कस काय हुशार झालं हे माझे लेकर हे हो, तोंडाला लागलेलं हे हा हा खुशा काय लेकर आहे तुमचे नाती नुसतं डोकं खावलं आहे का त्याने जातात कामाला आणि तुम्ही बघा कसं चिरकुलाय जोर जरा खरं आहे की मग लेकर चिरकणा तर का करतात लहान आहे ह्या वयात चिरकणा गप माय ह्या श्रीजा गप ह्या वयात चिरकणा तर का करतात मग तेवढं बी समज तू हा आपल्याच्या ना अभ्यास घेणं म्हणावं पूजा तुला लेकरं ऐकणार म्हणावं आणि दुसरं काय तर सांगत राहतेस झालं
सरसं बसा ग, व्यवस्थित बसा. नुसतं डोळ्यावर लेकरं भिवाव. हे लेकर आहेत का हे भित्यात का हे कुणाला एक टमाट्यावर या टरबुजावून ये खाय पाहिजे. किती चांगले गोड लेकरं आहेत माझे. म्हणलं खरबुजा टमाट्या म्हणाली सर किती सुंदर लेकरं आहेत माझे. इकडे मैत्रीच्या इकडे किती छान लेकरं आहेत. आणि म्हणला खरबुजा टमाट्या म्हणाले जरा चांगलं घे अभ्यास व्यवस्थित घे लेकरायला. माझी माता म्हणतीस तिला टमाटा म्हणतीस हा? का बरं मम्मी टरबूज आहे मम्मी. मी काय टरबूज दिसतो. मी टरबूज तर पपई तू. छान आहे पपई नाव मस्त आहे. साडी बी तसलीच ठेवलीस पपई म्हणी. पपई पपई हे छान आहे. बघ माझी लेकरं किती हुशार आहेत. मला नाव ठेवतीस मला नाव ठेवतीस तू मला पप्पाई म्हणतीस. आम्ही इकडे तुझ्या कानात सांगतो इकडे आईला बी काहीतरी नाव ठेव. आईला आंबा आंबा. तो आंबा आहेस. होय बाळा मी आंबा हो का. छान किती गोड होता आंबा आहे की नाही. हा. आंबा गोड होता का नाही. हा. सिद्धू आई मा नाही मा आई आंबा आंबा. छान झालं मी आंबा हो हा गोड गोड आंबा. हा आंबा हा गोड गोड. किती कडू आग किती हा मला म्हणते पप्पाई म्हणताव आणि आईला म्हणजे चांगलं नाव दिलं आंबा. बरं आहे तुमचं. चला तुम्ही दोघी तुम्हाला बघा आता कसं करते मारतेच मध्ये घेऊन. चला 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 उठा चला चल चल शिरी चाल. माझ्या खोटा हा चा खोटा हा मम्मी का जाऊन मग खेळू का. हा चल चल. इकडे या ग तुम्ही इकडे इकडे कसं लावाय का तुम्हाला. गप्प सांगा गप्प सांगा गप्प सांगा. इकडे तुमचं दाखवते आता. थांब आहे तेवढे थांब तुम्ही थांब. हा कसं हुलायला का तुम्हाला हा अभ्यास करणार ना काय नाही का बरं सुचला का तुम्ही एवढं दोघी मला एवढा हा दे मार खा द्यावं लागतं तुमच्या दोघीला. कसं हुलायला की तुम्हाला लावून देतो आईला तुम्ही करा नाटक मारतो अजून कसं हुलाय तुम्हाला. छान बसा छान बसा खाली बसा. खाली बस बस खाली खाली बस. अब देख तू काय आहे असं असं काय असंच करायला दोघी जण हा कसं करायला तुम्ही दोघी जण हे. कहा है अब तू गया बेटा. थांब तुमचं दाखवते चालू. तुम्ही इकडे या दोघी जण, इकडे या, इकडे या. आई हा तुला एक गोष्ट सांगू. सांग की माय सांग. सांगू सांगू सांग माय सांग. आई मम्मी का नाही. काय ग काय ग. आई 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 मम्मी का नाही. मम्मी काय नाही म्हणलं तिच्या पुढलं काय सांग. आई आई मम्मी का नाही. काय ना शुद्धू काय सांगा म्हणलेलं तुम्ही. मी तुला घराच्या बाहेर काढतो म्हणलं. अरे बापरे आ
असं म्हणलेली तुझी मम्मी तुला म्हणाली मला घराच्या बाहेर काढतो म्हणलेली आहे. हा माझे लेकर हुशार सांगलेलं. मम्मी क्या पागल में मला हाँ मम्मी क्या मला हाँ मम्मी क्या पागल में मागे पागल म्हणलेले मला मम्मी. हाँ करा मला पागल म्हणलेली आहे. हाँ अरे, आई आई तुला म्हातारी म्हणाली मम्मी तुला म्हातारी म्हणलेली मला. हाँ तुला हा कसं म्हातारी म्हणलेले का बर म्हणावंच का बरं तिला बघतेच की आता थांब जरा मी. हा आता खरंच ही लेकरं चांगल्यात लहान असून माय तर म्हणून मला कळलं आलं होय की ग सिद्धू आरू. हा मला पागल म्हणलेले होय. हाँ हा मग थांब आता तिला दाखवते आता मी. हा मम्मी क्या पागल में मला मला मारतो म्हणलेली आहे मम्मी तुझी. हाँ आता कसं करा माय मम्मी मारतो म्हणलेली आहे. हाँ थांब तिला दाखवते आता. हा असं म्हणल्या होय तुझी आई मला. हाँ तुझी मम्मी असं म्हणल्या मला होय सिद्धू असं म्हणले. हा आता बघा तिला दाखवतेच आता बघा. हा मला पागल म्हणले का मला घराच्या बाहेर काढतो म्हणले का हा मला म्हातारी म्हणलेले का. थांब जरा आता तिला दाखवते. हा आपण बोलू तिघीनं बी मिळून. हा ओरड बरं. ए पूजा म्हणा तुम्ही. ए पूजा बोलू पूजा. काय 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 ग आ काय लेकरा पुढे कुठं म्हातारी म्हणतीस हिच्या पुढे कुठं पागल म्हणतीस हिच्या पुढे कुठं घरातून बाहेर काढते म्हणतीस हिच्या पुढे कुठं मारतो म्हणतीस. हाय की ग सिद्ध मारतो म्हणल्या का. हा हाय की ग म्हातारी म्हणल्या का. हा हाय की ग मला पागल म्हणले म्हणले. हा बघ मला घरातून बाहेर काढतो म्हणले. हा असलं म्हणाव का ग लहान लेकरा पुढे सगळं मला हे लेकरं सांगितलं तर. हा लहान लेकरा पुढे कसं बोलाव ग तू मोठी आहेस. हा लेकरं खरं बोलतेस सगळं असं म्हणायचं नसतंय. कसं काय म्हणलीस. आई ह्यांचं का मनावर गेलं ह्या लेकराचं. आपण काय काय घरात बोलला का त्याच गोष्टी ऐकून बोलला ती लेकरं म्हणून मला असं करला धोका होका असं करून आणि अंगावर पडला ते मारला ते मला नुसतं. असं आहे होय पूजा. असं आहे असं तरी मला वाटलंच पूजा हे का बरं असं सांगलं म्हणून होय ग सिद्धू. अरू काय गं? लावून देतो तू आईला? हा? लावून आईला? नमस्कार. नमस्कार. सगळ्यांना एकच सांगणं आहे की लहान मुलांच्या समोर कोणत्याही आपल्या गोष्टी मोठ्या माणसाच्या गोष्टी बोलायला जाऊ नका. लहान मुलांच्या डोक्यात लई लवकर बसत असते. त्यांनी गोष्टी कॅच करून दुसऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात. नाही त्या गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये भरतात. म्हणून आपण ज्या काही नाजुकीच्या गोष्टी आहेत त्या मुलांच्या समोर न बोलता आपल्या वैयक्तिक गोष्टी गोपनीयतेमध्ये ठेवून बोला. आणि मुलांच्या समोर कोणतीही भारी भारी गोष्टी करू नका. त्यांना फक्त शिक्षण खेळ देवपूजा हे करत असताना बघू द्या. धन्यवाद. धन्यवाद.